संघांना पाहूया आता ह्याच्यातून जो जिंकेल तो रामवर्धानी फायटर या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होईल. त्यासाठी तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील, अतिक परिश्रम मैदानामध्ये करावा लागेल. HD सुपरस्टार हा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. अतिशय चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. छोटू दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांचे हा संघ नक्कीच आपण पाहिला. अतिशय चांगली कामगिरी दोन्ही सामन्यामध्ये सूरज सोनवण्याची पाहायला मिळाली. अष्टपैलू कामगिरी आणि त्याच्याच मुळे नक्कीच हा संघ संकेतदादा गायकवाड आज चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विटू योगेश कर्नाळे गोलंदाजीसाठी. पहिला बॉल घेऊन मयूर खाडे स्ट्राइक एंड वरती. नॉन स्ट्राइक एंडला प्रफुल. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करायचा प्रयत्न, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. अवांतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती. अवांतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती आणि संघाचं खातं या वाईट बॉलने खोललं गेलंय. 6 ओव्हरची मॅच ही देखील आपल्याला पाहायला मिळते. मोठा प्रहार हेलिकॉप्टर खेळाय ऑन साइडला मिड विकेट काव कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. मयूर खाडे याच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. चांगला फटका मयूर खाडेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मिड विकेट रिजन मध्ये अतिशय देखणा फटका, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. मयूर खाडे यासाठी ओळखले जातात. फ्रेंडशिप चषक जो रबाळ्यामध्ये पाहायला मिळाला त्यामध्ये एक हाती फलंदाजी संघासाठी करत होता, परंतु तिसऱ्या सामन्यात महत्वाच्या सामन्यामध्ये मयूर खाडे बाद झाले, म्हणूनच काय पराभवाचा धक्का धामणदेवी संघाला बसला. आता मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती अवघड टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळ आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक खूप दरवरून जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. धावा या चेंडूवरती मिळत आहेत 4. येतोय हा चौकार. योगेश कर्नाळे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग त्याची आम्ही फ्रेंडशिप चषकामध्ये देखील पाहिली. संघाचं कर्णधार पद त्या ठिकाणी दिलं गेलं होतं, ओमकार नव्हता, म्हणूनच की काय निलेश घाडगे यांनी सांगितलं, तुकाराम आयरे यांना वाटलं की आपण विटूवरती कर्णधार पदाची भूमिका देऊया, त्याच्यावरती जबाबदारी देऊया. भगवान शिंदे, निलेश घाडगे आणि आपण जर पाहिलं तर तुकाराम आयरे यांच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय PSM वॉरियर्स. आणि एका बाजूला जर पाहिलं तनिष टायगर हा संघ जर पाहिला, चंद्रकांत दळवी आणि संतोष शेठ शिंदे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केलाय. बॅटिंग करतोय तो. हा चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू प्रफुल्ला मात्र हा चेंडू समजू शकला नाहीये. विटू मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावफलक जर पाहिला तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 12 स्कोर कार्ड. एक षटकार, एक चौकार नक्कीच पाहायला मिळाला आणि एक सिंगल. पहिला चेंडू जर पाहिला तर वाईट बॉल होता. धावा झाल्या त्या धावफलकावरती 12. निलेशदादा कोळसकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून हे आयोजन. मोठा प्रहार या ठिकाणी प्रफुलच्या बॅट मधून केलाय. चेंडूचा पाठलाग, परंतु चेंडू वन बाउंड चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय. धावा मिळतील या चेंडूवरती देखील 4. येतोय हा चौकार. अतिशय चांगली बॅटिंग प्रफुल आणि मयूर खाडेच्या माध्यमातून पाहायला मिळते. या स्पर्धा 4थ्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा घनसोलीच्या 40+ मैदानामध्ये ही स्पर्धा पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून बिग बॅश आपण नक्कीच बॅनर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. मंगेश बेलोसे, त्याच्यानंतर विजय तळेकर, ओमकार घाडगे, कार्याध्यक्ष साहेब सुनील सकपाळ, त्याच्यानंतर शैलेशदादा कोळसकर, अध्यक्ष निलेशदादा कोळसकर,
विनायक दीक्षित, रुपेश सकपाळ, सिद्धेश कळंबे, छोटू दीक्षित, त्याच्यानंतर संदीप कदम, युवराज दाबेकर, गणेश केसरकर, राजेश सकपाळ. नक्कीच सर्वच मात्र नक्कीच आपण फ्लॅक्स बॅनर पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन, मैदानाची सजावट मात्र नक्कीच केली गेली आहे, ती म्हणजे शैलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून. कमी वेळेमध्ये झालेलं आहे आयोजन. बिग बॅश कमी वेळेत घोषणा केली, अनाउन्समेंट केली, त्याच्यानंतर तयारीला लागले आणि ही स्पर्धा पोलादपूर तालुक्यामध्ये दुसरा प्लॅटफॉर्म, नक्की दुसरी मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे ही बिग बॅश स्पर्धा. पहिली झाली ती PTPL यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून. पोलादपूरमध्ये क्रिकेटचा थरार आपण पाहिला. संदीप कदम सरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न नक्कीच पूर्ण केलं गेलं यंगस्टारच्या सर्वच आयोजकांनी. नक्कीच आपण जर पाहिलं तर ऑक्शन सोहळा जिथून झाला तिथून मात्र नक्कीच वाटलं की ही स्पर्धा नक्कीच एक अविस्मरणीय स्पर्धा नक्कीच असेल. आणि ती स्पर्धा जो ऑक्शन सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे ऑक्शन सोहळा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर स्पर्धा तब्बल 9 दिवस स्पर्धेमध्ये काही जणांनी अडकाठी देखील आणली, पाऊस देखील पडला, परंतु ती स्पर्धा सक्सेस झाली. 9 दिवस स्पर्धा ती होती. PTPL प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, कॅप, ट्रॅक पॅन्ट, शूज हा संपूर्ण किट दिला गेला. मैदान बनवण्यापासून सर्वांची मेहनत यंगस्टार पोलादपूरच्या सर्वच आयोजकांची आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा बिग बॅश. सौरभ गाडगे गोलंदाजीसाठी. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 17. चांगला बॉल, पुलरलेनचा बॉल होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. सौरभ पुन्हा एकदा सज्ज होईल. या चेंडूवरती पहा, फटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु शॉट फाईन लेग मध्ये मिस फिल्डिंग होते. चेंडूचा पाठलाग केला जातोय. 2 धावा तर पूर्ण केल्या गेल्यात. मयूर खाडे आणि आपण जर पाहिलं तर प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कमलेश जगताप थोडीशी दुखापतग्रस्त कमलेश जगताप पाहायला मिळते. हाताला दुखापत झाली आहे. मग ते मॅच मध्ये खेळता येत की नाही यावरती प्रश्नाची परंतु कर्णधार पदाची भूमिका मयूर खाडेवरती सोपवली आहे कमलेश जगतापने. असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा गेली 4 वर्ष मिळालेले यश, कोरोना कालावधीमध्ये थांबलेला क्रिकेटचा खेळ, पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट, त्याच्यानंतर पहिली स्पर्धा मानाता चषक रबाळेच्या स्पर्धात रबाळेच्या ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी खार्डीच्या मैदानामध्ये झाली आणि ही बिग बॅश पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. त्याच्यानंतर बऱ्याच गावाने देखील स्पर्धा ठेवल्या. दामनदेवी गावामध्ये अतिशय चांगली स्पर्धा, जिथं 4 बाजूला मैदान बनवलं गेलं. अतिशय चांगली मेहनत केतन खाडे, मयूर खाडे आणि त्यांच्या ग्रामस्थ यांनी घेतली. त्याच्यानंतर जर पाहिलं तर घागरकोटमध्ये देखील तशाच प्रकारची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सडवलीकरांची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे त्याही वर्षी आपल्याला शिवरायांची महाआरती पाहायला मिळाली. गोळेगणीची स्पर्धा झाली, कापडेखुर्ची स्पर्धा झाली, परसुले गावची स्पर्धा झाली, चरईची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. साखरची 1 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहिली. देवळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहिली. त्याच्यानंतर ढवळी विभाग प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली. कोंडवी विभाग प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण तालुक्याची पाहिली. लोहारे गावचं आम्ही आयोजन पाहिलं. फौजी चषक ती देखील स्पर्धा आम्ही कव्हर केली. अंडरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा देखील पोलादपूर तालुक्यामध्ये सातत्याने चालू आहे. कबड्डी खेळ देखील सातत्याने चालू आहे. म्हणजे हा पोलादपूर तालुका आता क्रिकेटच्या रंगामध्ये नावून निघालाय. या चेंडूला नक्कीच पूल केलंय, पूल होतोय, सक्सेसफुल धावा मिळतील या चेंडूवरती. 4 येतोय हा चौकार. किती झाले धावफलकावरती धावा? 24 धावा स्कोर कार्ड वरती. मयूर खाडे आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानामध्ये आहे. टॉस जिंकल्यानंतर
बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पॉइंटला स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. एकच धाव मिळते. धावफलक पुढे जाईल एका धावेने 25 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 25 धावा. दोन ओव्हर संपल्या. धावफलकावरती धावा 25. 12.50 सरासरी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज सोनवणे नक्कीच आजच्या दिवसामध्ये 2 वेळा बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच घेतला. अशी अतिशय चांगली कामगिरी, अष्टपैलू कामगिरी त्याची पाहायला मिळाली. कल्पेश मोहितेकडून थोडीशी नाराजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग मध्ये काही जलवा दाखवू शकला नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळाला. यापुढील मॅच मध्ये त्याला नक्की त्याच्याकडून अपेक्षा असतील. मयूर खाडे बॅटिंगसाठी सज्ज होईल. गोलंदाजीसाठी विवेक. स्क्वेअर लेगला तुम्ही एक खेळाडू पाहू शकता. त्याच्यानंतर मिड विकेटला शॉर्ट मिड ऑनला तुम्हाला एक खेळाडू नक्की तैनात दिसतोय. बोटाबटका खेळायचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केले. वाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते. धाव फलक जातोय 26 आकड्यावरती 26. लेग स्लिप मध्ये एक खेळाडू तैनात आहे. फर्स्ट स्लिप मध्ये एक खेळाडू तैनात आहे. त्याच्यानंतर पॉइंटला एक खेळाडू आहे. हा चेंडू जर पाहिलं तर नो बॉल दिलाय पंचांनी. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल या ठिकाणी दिला गेलाय. सचिन सावंत आणि गणेश बाविस्कर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. तिसरे पंच आमचे प्रदीप शिंदे. थोडीशी तब्येत ठीक नसताना देखील ही स्पर्धा कव्हर करायची आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये आपला अस्तित्व टिकवायचंय. त्यासाठी प्रदीप शिंदे आज देखील दाखल झालेत. विवेक पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. तिसरं षटक घेऊन आलेत. चांगला बॉल. आता मात्र कमबॅक करणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली. बिग बॅशचा थरार आज 4थ्या दिवसामध्ये पाहतोय आपण. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा 4थ्या दिवसामध्ये चांगलं कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या 2 दिवसामध्ये प्रसाद परब सर यांना तुम्ही ऐकलं. आज काल आणि आज तुम्ही प्रवीण दुगाडे सर यांना ऐकतायत. तर उद्या प्रशांत गायकवाड एक युवा समालोचक आपल्याला उद्या पाहायला मिळेल आणि ऐकायला मिळेल. धावफलकावरती धावा 28 धावा 28.
28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हलक्या हाताने शेअर करायचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. चांगला बॉल अडवला त्या ठिकाणी. एकच धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावफलक पुढे जातोय. युट्यूबला जे प्रेक्षक आमचे मॅच पाहतायत त्या सर्वांचं आम्ही अधिक असं स्वागत करू. चौथ्या दिवसामध्ये देखील आपण युट्यूबवरती या मॅचचा आनंद घेत आहे. बिग बॅशचा आनंद घेत आहेत. आडव्या बॅटने शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक होता. धावा मात्र घेतल्या गेल्या त्या एकेरी धावाने धावफलक पुढे जातोय. 30 या आकड्यावरती 30. ओमकार गाडगे वरती आहे जरा व्यासपीठावर. चांगला फटका लॉंग लेग लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. चेंडूची फेक केली आहे. तद्वर धावा मिळत आहेत त्या एकच. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 32 धावा आहेत. 32. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. उसके दोनों साइड ब्लॉक करके रखा ना, रिवर्स और स्क्वायर का, वो किधर मारेगा भी. कधी पाहिजे कुठला कलर वापरू? स्काय ब्लू. हा ये हा बोल. हा बंदी तो कुठला हा बोला.
चांगला फटका या ठिकाणी प्रफुल्लच्या बॅट मधून फटका समोरच्या दिशेने चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क येतो या बॉल वरती षटकार 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. अडतीस धावा 38. धावा झाल्या त्या 39. संदीप सर विनंती असेल आपण सिद्धेश यांचे संपर्क करा. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय सौरभ गाडगे. चौथ्या षटकासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकार आला परंतु त्याच्यानंतर डॉट कमबॅक करताना पाहायला मिळतं सौरभ गाडगे. प्रफुल्ल आणि मयूर खाडे ही जोडी मैदानामध्ये. चांगला बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल. धावफलक जर पाहिला तर 39 आकड्यावरती थांबलाय. 2 चेंडू लगातारचे निर्धाव टाकलेत. PSM वॉरियर्स विरुद्ध तनिष टायगर. चांगला बॉल पुन्हा एकदा. आता मात्र काय हॅलो हॅलो आता मात्र मैदानामध्ये काय घडतंय. हॅलो 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 तर बॅटची एज घेतली गेली आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तिसरा लगातारचा डॉट बॉल आणि प्रफुल्ल मात्र थांबवलं गेलं. ज्या प्रफुल्लने षटकार घेतला होता विवेक सौरभ गाडगेवरती तिथं मात्र 2-3 चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती बाद केले गेले. धावसंख्या जर पाहिली तर 39 धावांवरती स्थिरावलेली पाहायला मिळते. 39 धावा स्कोर कार्ड वरती. पाडल शूट पाहायला मिळतोय. मयूर खाडेच्या बॅट मधून चेंडू थांबणार नाही. सुसाट वेगाने निघून जातोय 4 धावांसाठी. आज चौकार. धावफलक जिथं धावसंख्या थांबली होती 39 वरती आता 4 ने वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 43 च्या आकड्यावरती 43. षटकांची समाप्ती होते 4 ओव्हर नंतर 43 धावा 43.
4 ओव्हर संपल्या धावफलकावरती 43 धावा येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 बॉलवरती पाहूया किती धावापर्यंत जातोय हा संघ. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. बिग बॅश 5व्या ओव्हरसाठी महेश केसरकर. मोठा प्रहार मयूर खाडेच्या बॅटमधून चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्या ठिकाणी. कॅचचा प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न अयशस्वी होतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतात या बॉलवरती 4. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 53 धावा, चुकीची दुरुस्ती. 53 धावा. मयूर खाडेच्या बॅटमधून हा फटका आला. एक चौकार, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर षटकार. पुन्हा एकदा कुटप्प्याचा बॉल. मयूर खाडे थांबणार नाही. या बॉलला स्क्वेअर लेग, बॅकबोर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून पाठवलंय सीमारेषा पलीकडे. षटकार. प्रदीप शिंदे. चार धावा. या बॉलला देखील पहा मयूर खाडे काय आक्रमक झालाय. चेंडूला पाठवले पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ओव्हर संपली आहे. ओव्हर झाली. 5 ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा 59.
5 ओव्हर नंतर धाव फलकावरती 69 धावा. 69. 69. मोठा प्रहार सूरज निकमच्या बॅट मधून येतोय आता हा षटकार. 75 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. तनिष टायगरने कमबॅक करताना पाहायला मिळतोय. मयूर खाडेने चांगली फलंदाजी केली आणि आता सूरज निकम देखील ती तशाच प्रकारची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अक्षरशः मागील षटकामध्ये जर पाहिलं तर चौकार, षटकार, 2 षटकार, 3 षटकार पाहायला मिळाले आणि 2 चौकार. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी चेंडू जातोय पुन्हा एकदा वेगात निघून 4 धावांसाठी हा चौकार. 79 धावांवरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 79. काल 94 धावा बनवल्या. या स्पर्धेचा हायएस्ट स्कोर आहे. चांगला फटका. या चेंडूला देखील त्या ठिकाणी खेळलं परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली आहे. चांगलं एफर्ट्स मात्र आपले दाखवताना पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न करतोय का परंतु 2 धावांवरती समाधान मला लागतंय. धाव फलक पुढे जातो. या 2 दुहेरी आकड्याने धावून पोहोचतोय तो 81 धावांवरती. काल 94 धावा बनवल्या. या स्पर्धेचा हायएस्ट टोटल आहे. वैयक्तिक धावा रोहन कदमने केल्या 53. त्याचा रेकॉर्ड अजून कोणी नाही तोडलाय. प्रवीण दुगाडेचा रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाहीये. चांगला फटका या ठिकाणी स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. डीप मधून फिल्डर येतोय. चेंडू पकडलाय, फेकलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न नक्कीच मयूर खाडे करताना पाहायला मिळतोय. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. 4 धावा पूर्ण. 5वी घेतली जाते का आणि रेकॉर्ड नक्कीच होईल या मैदानामध्ये. 5 धावा पळून पूर्ण केल्यात. 5 धावा. आपण 3 प्रवीण सर 3 धावा बघितल्यात आणि एवढ्या मुलामध्ये 5 धावा पूर्ण केल्यात. म्हणजे या 5 धावांनी धाव फलक 85 धावांवरती जाऊन पोहोचेल. 86 धावांवरती जाऊन पोहोचेल. 87 धावा बनवायच्यात. 86 केल्या. 87 आता 36 चेंडू मध्ये बनवायच्यात. त्या कशा बनवल्या जाणार का किंवा नाही बनवणार. शहाऐंशी धावा बनवल्यात. 87 बनवायच्यात. पीएसएम वॉरियर्सच्या संघाला त्या बनवल्या जात आहेत की बनवल्या जात नाहीत हे आपण ऐकणार आहोत. आतंका दूसरा नाम प्रवीण दुगाडे यांच्या आवाजातून. धन्यवाद. हेलो देखिए प्रदीप शिंदे साहब हमारे साथ है जो हमेशा कहते हैं कि झुकेगा नहीं साला, लेकिन आज धूप ने उन्हें झुकाया है, बीमार किया है. चलिए फील्डिंग सजाइए. रन बने हैं 86. जीत के लिए 87 रनों की जरूरत है पीएसएम वॉरियर्स को. भाविस्कर और सावंत सर अंपायर की भूमिका में. इसके बाद एक ही मैच बचा हुआ है. 3 बजे तक यह कारवा खत्म होना चाहिए आज के दिन का. 3 या 3:15 ज्यादा से ज्यादा.
चला क्षेत्ररक्षण साजवा. आता बॅटिंग आहे ना तुमची. पण आता बॅटिंग तुमची आहे ना. तुझं PSM वॉरियर आहे ना. मग आता दुसऱ्या टीमचं नाव सांग. तनिष्क टाइगर ना. तो चलिए तनिष्क टाइगर फील्डिंग सजाइए. दोनों अंपायर से मैं अनुरोध करना चाहूंगा कि कृपया आप मैदान पे जाए. 30 मिनट के अंदर ये 6 ओवर खत्म होने जरूरी है और उसके बाद आज के दिन का आखिरी मुकाबला खेला जाएगा. तकरीबन 3:30 बजे तक आज का कारवा खत्म होना जरूरी है. पौने 2 बज चुके हैं. चलिए भाविस्कर सर और सावंत सर अंदर जाइए. टीम आ चुकी है. प्रदीप शिंदे देखिए आज वो थोड़े से बीमार चल रहे हैं. उन्हें जरा कोऑपरेट कीजिए 2 अंपायर. नाहीतर मराठीमध्ये एक म्हण आहे, चारण्याची कोंबडी आणि रुपयाचा मसाला. तसं व्हायला नको त्यांच्या बाबतीत. नाही पण तसं व्हायला नको. आता महागाई वाढली आहे. गॅस सिलेंडर आता 400 वरना 1000 गेलाय. त्यामुळे मी असं म्हटलं. चलिए दोनों अंपायर जा चुके हैं, भाविस्कर और प्रदीप शिंदे. देखिए बहुत ज्यादा रन बनाए हैं तनिष्क टाइगर ने. तनिष्क टाइगर 11 ने बहुत ज्यादा रन बनाए हैं. आर पार की लड़ाई उन्होंने लड़ी है. जानते हैं मस्ट विन मैच. और उसके बाद यहां से जो टीम जीतेगी वो सीधा खेलेगी कल्पेश मोहित स्टारर राम वरदायिनी के साथ. चलिए अंदर जाइए प्लीज. भाविस्कर और प्रदीप शिंदे दोनों अंपायर अंदर जा चुके हैं. 30 मिनट के अंदर ये 6 ओवर खत्म होने चाहिए. जितना जल्दी ये खत्म करेंगे ना उतना अपोजिशंस के ऊपर दबाव बढ़ाएंगे. और आखिरी मैच के लिए स्कोरिंग करेंगे प्रणय चोरगे. साखर में इन्होंने अच्छी स्कोरिंग की थी. मुझे भूल गए वो. तो मेरे साथी स्कोरर यश कोकू यहाँ पर मेरे साथ है. स्कोरिंग कर रहे हैं tenniscricket.in लाइव के जरिए. जो लोग इस मैच को देख रहे हैं पोलादपुर में, उनसे मैं जरूर ये बात कहना चाहूंगा कि यश कोकू हमारे साथ स्कोरर है. 18 साल की उम्र में ये बंदा इतनी अच्छी स्कोरिंग कर रहा है. हर बारीकियां जान रहा है इसका स्कोरबोर्ड के ऊपर की. यश कोको मुंबई इंडियंस की टीम में था, लेकिन आजकल कई फैंस मुंबई इंडियंस के हार्दिक पांड्या से ज्वाइन हो चुके हैं. कहीं ये ना ज्वाइन हो जाए. स्ट्राइकर एंड पे आनंद और नॉन स्ट्राइकर एंड पर विनायक माड़ी. विनायक माड़ी और आनंद प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. गेंदबाज तैयार.
पहली गेंद बट बॉल का इशारा हुआ, ऐसे रन आएंगे तो क्यों नहीं बनेंगे। सत्तासी रनों की जरूरत है, एक रन आ चुका है। 36 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। ये गेंद ऐसा लग रहा था कि शायद लेग स्टंप के बाहर ये गेंद डाली जा रही है, लेकिन गेंद टिप्पा खाने के बाद स्टंप के ऊपर से होकर गई, समझ नहीं पाए। काफी अच्छी गेंद यहाँ पर गेंदबाज नागेश की। तनिष्क टाइगर, टाइगर की तरह उनके बल्लेबाज दहाड़े, शेर की दहाड़ उनके बल्लेबाजों के बल्ले बल्ले में दिखाई दी। गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ ही आउट होने वाले खिलाड़ी आनंद, 0 का योगदान। तब कप्तान आ चुका है विटू, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। ये देखिए हमारे स्कोरर कह रहे हैं कि कप्तान सेनापति आगे आगे खेल रहा है, और हमारे स्कोरर कोकू, ये नाम मुझे काफी पसंद आया, कोकू। मैन फ्रॉम हैदराबाद। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ये गेंदबाजी हो रही है, खराब फील्डिंग, खराब विकेट कीपिंग, और नंबर मिलेंगे 4। बाई के तौर पर ये 4 रन मिलेंगे बल्लेबाज योगेश को। टीम का कुल टोटल बन चुका है 5 रन। देखिए इन्होंने कहा है इंग्लिश कमेंट्री होनी चाहिए, लेकिन मेरी शिक्षा 10वीं पास हूं मैं भाई। अगर आपके जैसा इंजीनियर होता तो जरूर करता। कौन है स्ट्राइकर? योगेश ना, योगेश स्ट्राइकर एंड पर, लेकिन इस बार अच्छी गेंद गेंदबाज की, लेफ्ट आर्म राउंड द विकेट ये गेंदबाजी हो रही है। और ऐसे में देखिए नीलेश सर, काफी मजेदार क्रिकेट हो रहा है यहाँ पे। ये तो ये अंधाधुंध फायरिंग हो रही है, अंधाधुंध फायरिंग, लगी तो आबाद वरना बर्बाद, ऐसे शॉट सिलेक्शन हो रहे हैं। लगा तो आबाद वरना बर्बाद, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए। शॉट सिलेक्शन, कनेक्टिविटी, कनेक्शन का होना जरूरी है। मोबाइल भी अगर आपके दोस्त को अगर आपको फोन करना है, वो रेंज में रहना जरूरी है। नॉट रीचेबल रहेगा या ना रेंज में नहीं रहेगा तो फोन कॉल पर एक दूसरे से बातें कैसे होगी। उसी तरह समानता है क्रिकेट में, बॉल और बल्ले के बीच अगर कनेक्शन ना हो तो शुरुआत कैसे होगी, संवाद कैसे शुरू होगा इन दोनों के बीच। तो देखिए यहाँ पर रिक्वायरमेंट आ रही है कि कुछ शायरी हम बोले। ये 87 रन है ना, 87 रन। एक मैं आपको बात जरूर कहना चाहूंगा कि पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफली हमारा करता है, लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो तो आपके मर्द होने का एहसास होता है, और वही मर्द होने के एहसास वाली बात है ये 87 रनों का पीछा करना। पोलार्ड, पोलादपुर के पोलार्ड आ चुके हैं यहाँ पर, संघर्ष कर रहे हैं आज
आज के दिन, लेकिन उन्होंने मुझसे वादा किया मैं क्वालिफाई होकर दिखाऊंगा और जीत के भी दिखाऊंगा। सत्तासी रनों की जरूरत है, आक्रामक खेल करना होगा 6 ओवर में। तनिष्क टाइगर के पास जो बाएं हाथ के गेंदबाज है जिन्होंने ओवर किया था, नागेश, काफी अच्छी गेंदबाजी की थी, वहां पर उन्होंने रन दिए थे महज 5 ही रन दिए थे और इस ओवर की पहली गेंद के ऊपर दोहरा रन आ चुका है। गेंदबाज सूरज, गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, लेकिन हमारे साथी स्कोरर कोकू, देखिए नाम कितना अच्छा है इनका, मुझे काफी अच्छा लगा, कोकू। कौन स्कोरिंग कर रहा है? कोकू। टीम का टोटल 7 पे डटा हुआ है। नीलेश दादा कोळेस्कर इनकी अध्यक्षता में पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन अंतर्गत ये बिग बैश की लीग, संदीप दादा कदम सर, छोटू दीक्षित हो या सिद्धेश शेठ हो या फिर स्वप्निल जोरगे हो या फिर अन्य इस कमेटी के पदाधिकारी और सभी खिलाड़ी पोलादपुर एसोसिएशन अंतर्गत जो खेल रहे हैं, उन सभी का उद्देश्य यह है कि इस क्रिकेट को हम आगे लेकर जाएंगे। पोलादपुर तहसील का नाम क्रिकेट में एक ऐसे पटल पर हम लेकर आएंगे कि बगैर पोलादपुर रायगढ़ का ही क्रिकेट, रायगढ़ का भी क्रिकेट नहीं होना चाहिए। ये जुनून और जज्बा है इस क्रिकेट में। सन्माननीय रुपेश दादा सपकाळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। राम वरदायिनीचे संघ मालक सन्माननीय रुपेश दादा सपकाळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। राइट आर्म राउंड द विकेट। पोलादपूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्माननीय रुपेश दादा सपकाळ यांचं इथे व्यासपीठावर आगमन होतंय। येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पोलादपूरमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे चषक, एक मोठी स्पर्धा ज्यामध्ये व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असेल, ज्यामध्ये आपण जर पाहिलं निलेश पवार सर नो बॉलचा इशारा येतोय, धावा काढल्यात त्या 1+1 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक घालतोय। धावफलकावर धावा लागल्यात ते 11। निलेश सर, प्रदीप शिंदे सरांचं खरं तर कौतुक करायला हवं, जरा तब्येत नरम असतानाही ते पंचांचं काम पाहतायत। थेट सरळ बॅटने खेळलेला फटका आणि असे जर फटके मारले तर का धावा होणार नाही, पण असं जर क्षेत्ररक्षण इतकं चांगलं झालं तर या धावा नक्कीच रोखल्या जातील। वेदांत खूप खुश आहे, कारण छत्रपती शासन खरं तर रामराज्य आणलं होतं शिवछत्रपती महाराजांनी आणि इथे मात्र वेदांत आणि त्यांच्या सहकार्यांनी छत्रपती शासन आणले या क्रिकेटच्या मैदानावर आणि क्वालिफाय झाले। धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा धावफलकावर लागल्यात आणि वेदांत याची स्पर्धा येणार आहे त्यांच्या देवळे गावाची 21-22 नरवीर चषक नावाची, आणि ती स्पर्धा असेल जिथे ढवळे विभाग प्रीमियर लीग स्पर्धा झाली त्या ऐरोळीच्या मैदानावर, सेक्टर 12। आणि आमच्या गुणलेखक कोकूचा स्कोर कार्ड मला सांगतोय धावफलकावर धावा लागल्यात 12। हा 8 चेंडूवाडी जर 1 रन बनवली आहे तर 0 पॉइंट काहीतरी 80चा स्ट्राईक रेट असेल असा अंदाज आहे माझा। असा अंदाज आहे, कारण कॅल्क्युलेट अजून मी केलं नाही। बघा आत्ताची तरुण पिढी अशी आहे की परीक्षा घ्यायला बघते अनुभव असणाऱ्या माणसाची।
42, लेकिन रन यहां पर बन चुके हैं 12। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये गेंदबाज काफी अच्छे मिल चुके हैं इस तनिष्क टाइगर को। लेफ्ट आर्म बॉलर, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है गेंदबाज नागेश द्वारा। डॉट गेंद आई। कल्पेश मोहिते सोच है कि मैं अपने फ्रेंचाइजी से वादा करके आया हूं पोलादपुर से निकलते समय कि मैं सुपर 12 में भी जाऊंगा और मैं सुपर 6 में भी खेलता हुआ नजर आऊंगा, लेकिन अब उनके लिए जिम्मेदारी भरा खेल करना होगा। जिस तरह उनके साथी ने उनके खिलाफ किया, सूरज सोनावणे ने जिम्मेदारी उठा ली। इससे कहते हैं क्रिकेटर जो जिम्मेदारी भरा खेल खेले, मैच को अंत तक लेकर गए। जितनी भी तारीफ की जाए ना सूरज सोनावणे की आज के दिन में उतनी कम है। मैच को लेकर गए, जब तक मैच जीता नहीं जाता क्रीज से बाहर नहीं आए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई। डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पे 13 रन। देखिए 87 का आपको पीछा करना है, 47 का नहीं। तीसरे ओवर में 13 आएंगे तो 87 बनेंगे कैसे? मार धाड़ होनी चाहिए। ये विकेट मिलता हुआ, गेंदबाजों का सरेआम कत्लेआम होना चाहिए, लेकिन यहां पर बल्लेबाजी गेंदबाज का शिकार हो रहा है। रसेल जैसे खिलाड़ियों का आना जरूरी है, वॉटसन जैसे खिलाड़ियों का आना जरूरी है, युवराज सिंह जैसे खिलाड़ियों का आना जरूरी है, वेल फिनिशर महेंद्र सिंह धोनी की तरह खिलाड़ी का होना जरूरी है, हार्दिक पांड्या जैसे खिलाड़ी का होना जरूरी है, और सबसे ज्यादा अगर तेज फिनिश आपको चाहिए तो ऋषभ पंत का आना जरूरी है। टेस्ट क्रिकेट में जिस तरह से उन्होंने फिनिश किया, इनफॉर्म दिनेश कार्तिक, लेकिन कौन सा वो बंदा होगा जो रनों को बनाएगा? नारायण को मैंने 12th मैन की भूमिका में देखा खेमे में, काफी बुरा लगा मुझे मेरे दोस्त। ये विवेक आ चुके हैं, लेकिन नारायण जैसे ही मैंने उनके खेमे में देखा कि अंतिम 11 में उनका चयन नहीं हुआ, मैं थोड़े कप्तान के फैसले से हैरान हुआ था। जिस नारायण ने निर्णायक मोड़ पर ढवड़े विभाग प्रीमियर लीग में 2-3 छक्के दागे थे निर्णायक मोड़ पे, उससे अंदर क्यों बिठाया गया? ऐसी सिचुएशन में वो शायद काम आते, 2-4 छक्के लगा सकते थे। देखिए ये क्रिकेट है ना, ये दिमाग से भी खेला जाता है। कप्तान की सोच क्या है, कप्तान किस प्रकार से सोचते हैं, नीलेश पवार सर भी जानते हैं। कप्तान की सोच अच्छी होनी चाहिए। विनिंग कॉम्बिनेशन टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल आ चुका है मैच 14 रन। अठारह गेंदे और 73 रनों की जरूरत। टेनिस क्रिकेट डॉट इन के स्क्रीन पर हमें नजर आ रहा है हाउ मेनी डिलीवरीज रिमेनिंग एंड हाउ मेनी रन्स रिक्वायर्ड। 18 गेंदे और 73 रनों की जरूरत। 70 रन्स नीडेड, रिमेनिंग 18 डिलीवरीज और रिक्वायर्ड रन रेट। अरे क्या बोल रहा है ये, कहां तक पड़ा है ये? अरे भाई 73 रन चाहिए, 3 ओवर बचे हैं, तो 24 की तो औसत बनती है। 3-3 है, बराबर है। 24.33 की औसत से रनों को बनाना होगा। डॉट गेंद आई। ये मैच अब एक तरफा होने की संभावना मुझे नजर आ रही है। कल्पेश मोहिते खुद आके यहाँ पर मैच देख रहे थे, जानते हैं यहाँ पे हारे अगला मैच तो सीधा पोलादपुर जाना पड़ेगा उन्हें। हाँ वो बल्लेबाजी नहीं दे मुझे दिखाई दे रही है जो उन्हें 1,60,000 रुपए का इनाम उन्होंने हासिल किया था बुल्डाना में जाके।
तो टोटल 17 रन। देखिए कोकू का स्कोर बोर्ड ये कह रहा है कि 17 रन। राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद और इस गेंद को खेला शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, रन की गुंजाइश को किया, समाप्त नहीं मैं कहूंगा क्योंकि एक रन चुरा लिया, लेकिन इक्का दुक्का से काम नहीं चलेगा, मारना चाहिए, मारना, या तो मारो या फिर मरो, ये सिचुएशन आ चुकी है, डू एंड डाई। नेक्स्ट मैच कहां मिलेगा आपको अगर यहाँ पे अच्छा परफॉर्मेंस नहीं हुआ तो? यहाँ दो रॉबिन राउंड मेथड ये कहता है कि 2 मैच हारने पर आप सीधा घर। दिनेश पवार सर आपकी मेहमान नवाजी कर सकते हैं उनके घर जाते हैं तो 2 मैच हारने के बाद। टोटल 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। 87 का पीछा करना है। मुझे लगा कि ईट का जवाब पत्थर से देंगे। सेकंड इनिंग में एक्शन पे रिएक्शन होगा, वार पे पलटवार होगा, नैले पे दहला होगा, लेकिन ये आता हुआ नंबर 4 या 6 अंपायर 4 रन, और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 26 61 रनों की अभी भी जरूरत है। 87 का पीछा करते हुए 12 गेंदों में प्रति गेंद 5 की औसत से लगभग ये रन बनाने हैं। प्रति गेंद 5 की औसत से ये रन बनाने होंगे। भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर स्टैंड हमने देखा, राहुल द्रविड़ का स्टैंड हमने देखा, सौरव गांगुली भारतीय टीम के भूतपूर्व कप्तान उनका स्टैंड हमने देखा, महेंद्र सिंह धोनी इनका स्टैंड हमने देखा। यहां पर देखिए ये राहुल द्रविड़, देखिए महेंद्र सिंह धोनी, भारत रत्न सचिन तेंदुलकर, ये सब कप्तान रह चुके हैं भारतीय टीम के किसी न किसी फॉर्मेट के। और कोकू का स्कोर कार्ड ये कह रहा है कि अब रनों के लिए संघर्ष जारी रखना होगा। 26 यानी कि 61 12 गेंदों में बनाने हैं। कोकू काफी अच्छा बॉक्स क्रिकेट खेलते हैं, ये बॉक्स क्रिकेट में ऑलराउंडर है ये। सनमरनी सचिन सावंत जरा मैदानात जा, जरा प्रदीप शिंदेच्या बदली थोडं मैदानात जा। मी म्हटलं होतं की जरा सांभाळून घ्या त्यांना आज, आणि मी सांगितलं होतं। उष्मा झाला त्यांना, उष्मा। टीम ओनर तो टीम ओनर ओंकार असलबा, हमारे साथी स्कोरर कोकू यश, हैदराबाद से बिलोंग करने वाला स्कोरर आज हमें मिला है। हैदराबाद, बेंगलोर, कई टेनिस की टीमें मैंने व्यावसायिक स्तर पर देखी है, लेकिन यहाँ पर कोकू मिले हैं मुझे, और कोकू का स्कोर कार्ड ये कह रहा है कि उनके नाम के हिसाब से कोयल की तरह गाना नहीं गाना बल्लेबाजों को, बल्कि शेर की तरह दहाड़ना है, तब जाके रन बनेंगे। टोटल स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ 26 12 गेंदे 61 रनों की जरूरत। ये देखिए क्या भूल चुके थे, ये पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन अंतर्गत नीलेश दादा कोळस्कर की अध्यक्षता में ये बिग बैश
2022 सीजन 1 कंसोली 40 प्लस का यह मैदान गवाह रहेगा इतिहास के पन्नों पर पोलादपुर क्रिकेट के। लेकिन ये व्हाइट बॉल आता हुआ 60 रनों की जरूरत है। 12 गेंदे 22 कर का इशारा आ चुका है। प्रदीप शिंदे को अब मैं तो कहूंगा मीठे चावल खाने चाहिए, दही और राइस। सही मायने में ये उनके लिए असरदार साबित होगा। ये एक और व्हाइट बॉल, 12 गेंदे अब 59 रनों की जरूरत। पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट लीग 2022 पोलादपुर तालुका ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन अंतर्गत ये बिग बैश नीलेश दादा कोलेस्कर इनकी अध्यक्षता में हम ये देख रहे हैं। कार्याध्यक्ष उपाध्यक्ष स्वप्निल छोड़ गए, लेकिन ये फुलटॉस के ऊपर बोल्ड। सोचिए जो फुलटॉस के ऊपर बोल्ड होते हुए नजर आ रहे हैं वो बल्लेबाज 87 रनों का किस तरह से पीछा करेंगे। 87 रन मानो वो पहाड़ मुझे नजर आ रहा है। यहाँ तो पहाड़ तो नहीं है, लेकिन ऊंची ऊंची इमारतें नवी मुंबई की मुझे जरूर नजर आ रही है। जैसे कि ये रन बनाना मानो 7वीं नहीं 40वीं मंजिल पर चढ़ने वाली बात हो इमारत के। तो ये व्हाइट बॉल का इशारा हुआ भावेशकर सर का, और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल जाता हुआ कल्पेश मोहिते भी जान चुके हैं कि उनका प्रतिद्वंदी कौन होगा उनके लिए। लगभग वो 80% जान चुके हैं। मैं 90% जान चुका हूं कि सेकंड क्वालिफाइड टीम जो होने वाली है, कल्पेश मोहिते जिस टीम के साथ भिड़ने वाली है, जिस टीम के साथ भिड़ने वाले हैं, वो मन ही मन जान चुके हैं कि कौन सी टीम के साथ उन्हें दो दो हाथ करने हैं। ये डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से एक तरफा मैच मुझे नजर आ रहा है, क्योंकि अब रन बन चुके हैं स्कोरबोर्ड के ऊपर 87 का पीछा करते हुए। 30 एक रन यहां पर मिलता हुआ, दूसरा मौका ही नहीं है देखा बल्लेबाजों ने कि दूसरा रन हम पूरा करें। 31 पे आता हुआ टोटल 56 की अभी भी दूरी तय करनी है, और इस ओवर की गेंदें बची है दो 8 गेंदें और 56 रनों की जरूरत थी। अब 7 गेंदें 55 रनों की जरूरत। मेरे लिए तो इस मुकाबले में कुछ नहीं बचा। अगले मुकाबले के टॉस की तरफ जब नीलेश पवार सर जाएंगे तो अगले मुकाबले में बहुत कुछ बचेगा हम कमेंटेटर्स के लिए, क्योंकि पोलादपुर क्रिकेट के सुपरस्टार बाइकर मैन पीटीपीएल कल्पेश मोहिते का जलवा आखिरी क्षणों में आपको नजर आएगा। क्योंकि लोग ऐसा मानते हैं कि बड़े मैच का बड़ा खिलाड़ी वही होता है जो निर्णायक मोड़ पे खेले, और आज जरूरत है। 4 रन आ चुके हैं कल्पेश मोहिते को अपना वो क्लास दिखाने की, क्योंकि पहले 2 मैचेस तो उन्होंने जीते नहीं है, ना वो क्वालिफाई हुए हैं। क्वालिफाई जंग के लिए देखिए कल्पेश को अपने स्वभाव में थोड़ा सा बदलाव लाना होगा इस मैच में। ओंकार जैसे सीनियर खिलाड़ी के साथ हर समय बातचीत करनी होगी, क्या प्लानिंग होनी चाहिए अगले मैच के लिए, किस तरह से खिलाड़ियों को टैकल करना चाहिए। एक्सपीरियंस गुड टीचर फॉर योर लाइफ, यूं ही नहीं कहा जाता अनुभव आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है। ये यूं ही नहीं कहा जाता, अनुभव के आधार पर कई बड़ी चीजें हासिल की जा सकती है। देखिए धीरू भाई अंबानी बहुत बड़े उद्योजक बने अपने एक्सपीरियंस के आधार पर। लास्ट ओवर, एक तरफा मैच है ये, टोटल सिर्फ हम बताएंगे। गेंदबाज प्रथमेश। चलिए समय की बर्बादी ना करें। ये लेग स्टंप के बाहर
सीधी सीधी 6 गेंदें डालनी चाहिए प्रथमेश को। एक लाइन देखनी होगी अपनी गेंदबाजी की। ये देखिए जोर से मारने की कोशिश की थी, 1 रन जरूर मिला, लेकिन अब ये मुकाबला कोसों दूर मुझे नजर आ रहा है तनिष्क टाइगर के खिलाफ। लेग बाय के तौर पर इशारा आ चुका है। पीएसएम वॉरियर्स, ये व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। गेंदबाज ओवर को लंबा कर रहे हैं, जीत के द्वार पर है। इसका मतलब ये नहीं कि शरीर को गलत आदत लगा दी जाए व्हाइट बॉल करने की। और ये गेंद हवा में, क्या ये होगा 4 या 6? एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 आता हुआ। खूबसूरत छक्का, लेकिन देरी से आया। ये अगर शुरुआत में आता तो मजा आता। 4 आ चुके हैं, अंपायर का इशारा। पहले 6 दिया था, बाद में 4 दिया, तो 4 ही होगा। देखिए ओंकार और कल्पेश मोहिते 11 खिलाड़ी कौन हो गए। जीत मस्ट विन मैच है ये उनके लिए, उसके ऊपर चर्चा करते हुए कौन से खिलाड़ियों को अंदर लेना है, कौन से खिलाड़ियों को रेस्ट दिलानी है। और इस मैच को जीता तनिष्क टाइगर 11 ने। और इस मैच के मैन ऑफ द मैच 48 रनों की अभिजीत पारी।